धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर दहिवेल राष्ट्रीय महामार्ग परिसरात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या एलपीजी गॅसचा साठा करून व्यावसायिक हॉटेलांना मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला। मात्र कारवाईची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत। गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप संसारी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली। पिंपळनेर दहिवेल महामार्गावरील बालाजी हॉटेलच्या पाठीमागील परिसरात हा अवैध गॅस व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला। प्राथमिक तपासात भारत पेट्रोलियमच्या मोठ्या टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता। त्यानंतर हे सिलेंडर महामार्गालगतच्या हॉटेलांना तसेच महाराष्ट्र गुजरात सीमेवरील काही व्यावसायिक आस्थापनांना चोरट्या मार्गाने विकले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। यामागे मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता असून तपास यंत्रणा त्या दृष्टीने तपास करीत आहेत। या कारवाईत भारत पेट्रोलियमचा टँकर KA01AE 6365, महिंद्रा बोलेरो GJ19Y8316, महिंद्रा बोलेरो GJ06AU 3662, मारुती सुझुकी MH18 BG8667 ही वाहने जप्त करण्यात आली। याशिवाय 106 गॅस सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, पाईप उपकरणे व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या संयुक्त कारवाईत महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, जयवंत पाटील, सुभाष गिरी, गणेश माळी, विकास पाटील, वाहन चालक मुकेश विस्पुते यांनी सहभाग घेतला। तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप संसारे, पीएसआय राजेंद्र मोरे, एएसआय अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ, दावल सैंदाणे यांनी कारवाई यशस्वी केली। जप्त केलेली सर्व वाहने व साहित्य पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप संसारे करीत आहेत। फरार आरोपींचा शोध सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, गॅसचा पुरवठा किती दिवसांपासून सुरू होता, तसेच महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कोणत्या हॉटेलांना अवैधरित्या गॅस पुरवला जात होता याचा सखोल तपास सुरू आहे। या धडक कारवाईमुळे महामार्ग परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस काळा बाजारावर मोठा आघात बसला असून भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर आणखी कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। तुषार ढोले, साक्री सहसंपादक।